नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांना गुरु पौर्णिमेच्या पावन भावनेने माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजचा हा क्षण केवळ एक प्रवचन ऐकण्याचा नाही, तर आपल्या जीवनाचा खरा मार्ग शोधण्याचा आहे. जर तुमच्या मनात दुःख असेल, घरात संकट असेल, आयुष्यात आधार हरवल्यासारखे वाटत असेल, तर काही वेळ सर्व चिंता बाजूला ठेवा आणि स्वामींच्या चरणी मन अर्पण करा. कारण जेव्हा संसारातील सर्व दारे बंद होतात, तेव्हा गुरुकृपेचे एक दार असे उघडते की त्या प्रकाशाने संपूर्ण आयुष्य उजळून निघते. आजचा हा संदेश मन लावून ऐका. कदाचित स्वामी समर्थ महाराज या शब्दांमधून तुमच्याशी संवाद साधत असतील. या सृष्टीमध्ये अनेक नाती आहेत. आई जन्म देते, वडील संगोपन करतात, भाऊ बहीण साथ देतात, मित्र आनंद देतात, पण या सर्व नात्यांमध्ये गुरुचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. कारण आईवडील आपल्याला या जगात आणतात, पण गुरु आपल्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतात. आईवडील शरीराला जन्म देतात, तर गुरु आत्म्याला जागृत करतात. म्हणून संतांनी सांगितले आहे की ज्याच्या आयुष्यात सद्गुरू आहेत, त्याचे जीवन कधीच दिशाहीन राहत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ सांत्वनाची वाक्ये नाहीत, तर गुरुच्या अमर आश्वासनाची अनुभूती आहे. ज्याने आपल्या गुरुवर पूर्ण विश्वास ठेवला, त्याचे संकट कितीही मोठे असले तरी त्याला त्यातून बाहेर काढण्याची ताकद गुरुकडे असते. परंतु त्यासाठी भक्ताच्या मनात श्रद्धा, नम्रता आणि समर्पण असणे आवश्यक आहे. शंका असलेल्या मनात कृपेचा प्रवाह थांबतो, पण विश्वासाने भरलेल्या मनात गुरुकृपा अखंड वाहत राहते. जीवनाचा खरा आनंद हा संपत्तीमध्ये नाही, मोठ्या घरामध्ये नाही, प्रसिद्धीमध्ये नाही किंवा पदामध्येही नाही. जीवनाचा खरा आनंद हा मनाच्या शांततेमध्ये आहे. आणि ही शांतता गुरुच्या चरणाशी जोडलेल्या मनालाच प्राप्त होते. ज्याने गुरुला आपल्या जीवनाचा आधार मानला, त्याला बाहेरच्या सुख दुःखांचा फारसा फरक पडत नाही. कारण त्याला माहीत असते की माझा गुरु माझ्यासोबत आहे. अशी भावना मनात निर्माण झाली की भय निघून जाते, चिंता संपते आणि जीवन आनंदाने फुलू लागते. आज अनेक लोक पैसा कमावण्यात इतके व्यस्त झाले आहेत की त्यांनी आपल्या आत्म्याचा आवाज ऐकणेच विसरले आहे. बाहेरची प्रगती होत आहे, पण आतून मन रिकामे होत चालले आहे. अशा वेळी गुरु आपल्याला थांबवतात आणि सांगतात, बाळा, स्वतःला ओळख. तू केवळ शरीर नाहीस, तू परमात्म्याचा अंश आहेस. ही जाणीव झाली की जीवनाचा संपूर्ण अर्थ बदलतो. मग प्रत्येक दिवस हा गुरुच्या कृपेचा उत्सव बनतो. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप. गुरु म्हणजे निराशेच्या वाळवंटात आशेचा झरा. गुरु म्हणजे पडलेल्या भक्ताला उचलून पुन्हा चालायला शिकवणारा प्रेमळ हात. गुरु म्हणजे कठीण प्रसंगात धैर्य देणारा आधार. आणि गुरु म्हणजे देवापर्यंत पोहोचवणारा सर्वात पवित्र मार्ग. म्हणूनच आपल्या संत परंपरेने गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे. कारण देवाकडे जाण्याचा मार्गच गुरु दाखवतात. स्वामी समर्थ महाराजांचे संपूर्ण जीवन हे गुरुतत्वाचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी कधीही कोणाकडून मोठेपणा मागितला नाही, पण प्रत्येक भक्ताला प्रेम, धैर्य, श्रद्धा आणि विश्वास दिला. जो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला, त्याच्या आयुष्यातील अंधार हळूहळू दूर झाला. अनेक भक्तांनी संकटातून मुक्ती मिळवली, कारण त्यांनी चमत्कार शोधला नाही, त्यांनी गुरुवर निस्सीम विश्वास ठेवला. म्हणून भक्तांनो, जर जीवनात खरा आनंद हवा असेल, तर गुरुला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवा. रोज काही क्षण स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नाही, तर तो गुरुकृपेचे जिवंत स्पंदन आहे. प्रत्येक श्वासात हा नामजप असेल, तर मनातील भीती नाहीशी होईल, घरात सकारात्मकता वाढेल आणि जीवनाला नवी दिशा मिळेल. आज या पवित्र क्षणी आपण सर्वांनी मनोमन एक संकल्प करूया की कितीही संकटे आली तरी गुरुवरील विश्वास कधीही डळमळू देणार नाही. कारण ज्याच्या जीवनात गुरुचा आधार आहे, त्याचे भविष्य सुरक्षित आहे. ज्याच्या ओठांवर स्वामींचे नाव आहे, त्याचे जीवन धन्य आहे. आणि ज्याच्या हृदयात गुरुचे स्थान आहे, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आनंद, समाधान आणि कृपेने भरलेला असतो. गुरुचा खरा शिष्य तोच असतो जो गुरुकडून केवळ आशीर्वाद मागत नाही, तर गुरुने दाखवलेला मार्गही प्रामाणिकपणे चालण्याचा प्रयत्न करतो. अनेक भक्त मंदिरात जातात, नमस्कार करतात, नारळ फोडतात, फुले अर्पण करतात, पण गुरुच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न फार कमी लोक करतात. स्वामी समर्थ महाराजांना केवळ बाह्य पूजा प्रिय नव्हती, तर अंतःकरणातील शुद्ध भक्ती प्रिय होती. ते नेहमी भक्ताच्या मनाकडे पाहत असत.
मनात जर अहंकार, मत्सर, द्वेष, लोभ आणि कपट भरलेले असेल तर कितीही मोठी पूजा केली तरी तिचे फळ मिळत नाही. पण मनात निरागस श्रद्धा, प्रेम आणि समर्पण असेल तर गुरु एका साध्या नमस्कारावरही प्रसन्न होतात. म्हणूनच प्रत्येक भक्ताने प्रथम स्वतःच्या मनाचे मंदिर स्वच्छ केले पाहिजे. जिथे मन शुद्ध आहे तिथेच गुरुकृपा सहज उतरते. आजच्या काळात माणसाकडे सर्व सुखसुविधा आहेत पण मनःशांती नाही. मोठे घर आहे पण घरात आनंद नाही. पैसा आहे पण समाधान नाही. नाती आहेत पण प्रेम नाही. कारण जीवनाचा पाया गुरुतत्वावर उभा राहिलेला नाही. गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नाही तर गुरु म्हणजे अज्ञान दूर करणारे तत्व आहे. जो आपल्या जीवनात विवेक निर्माण करतो, योग्य अयोग्य यातील फरक शिकवतो, संकटात धैर्य देतो आणि परमेश्वराशी नाते जोडतो तोच खरा गुरु होय. स्वामी समर्थ महाराजांनी असंख्य भक्तांना हा अनुभव दिला. अनेक भक्त निराश होऊन त्यांच्या चरणी आले पण परत जाताना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, डोळ्यात आशा आणि हृदयात स्वामींचा आधार घेऊन परतले. हीच तर गुरुकृपेची खरी ताकद आहे. गुरुच्या चरणाशी जोडलेले जीवन म्हणजे सतत शिकण्याचे जीवन. गुरु कधी प्रेमाने शिकवतात तर कधी कठोर प्रसंगातून शिकवतात. अनेकदा आपण विचार करतो की माझ्या आयुष्यात इतकी संकटे का येतात, पण भक्तांनो, प्रत्येक संकट हे गुरुची शिक्षा नसते, अनेकदा ती गुरुची परीक्षा असते. सोन्याला अग्नी तापवल्याशिवाय त्याची शुद्धता दिसत नाही. त्याचप्रमाणे भक्तालाही संकटांच्या अग्नीतून जावे लागते, तेव्हा त्याची श्रद्धा अधिक दृढ होते. संकटे आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत तर घडवण्यासाठी येतात. स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवणारा भक्त संकटातही हसत राहतो, कारण त्याला माहीत असते की माझा गुरु माझा हात कधीही सोडणार नाही. आपण अनेकदा देवाकडे प्रार्थना करतो, माझे दुःख दूर करा, माझी इच्छा पूर्ण करा, माझे संकट संपवा. पण कधी आपण अशी प्रार्थना केली आहे का, स्वामी, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. माझ्या मनातील अहंकार दूर करा. माझ्या अंतःकरणात प्रेम वाढवा. माझ्या वाणीला मधुरता द्या. माझ्या कर्मात प्रामाणिकपणा द्या. ही प्रार्थना करणारा भक्त गुरुकडे केवळ सुख मागत नाही तर गुरुकडून स्वतःचे जीवन घडवून घेण्याची विनंती करतो. अशा भक्तावर गुरुकृपा अधिक वेगाने बरसते. स्वामी समर्थ महाराजांनी कधीही भक्तांना आळशी बनवले नाही. त्यांनी नेहमी कर्म करण्याचा संदेश दिला. श्रद्धा असावी पण त्याचबरोबर प्रयत्नही असावेत. गुरुवर विश्वास ठेवावा पण स्वतःची जबाबदारीही पार पाडावी. जो भक्त फक्त चमत्काराची वाट पाहतो तो अनेकदा निराश होतो, पण जो भक्त श्रद्धा आणि परिश्रम या दोन्हींचा आधार घेतो त्याच्या जीवनात गुरुकृपेने आश्चर्यकारक बदल घडू लागतात. स्वामींचे नाव घेऊन प्रामाणिकपणे कर्म करणाऱ्याला यश उशिरा मिळाले तरी नक्की मिळते. गुरु आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत. अनेक वेळा आपल्याला वाटते की माझे कोणीच नाही, माझे ऐकणारे कोणी नाही, माझ्या वेदना समजून घेणारे कोणी नाही. पण त्या क्षणीही गुरु आपल्या सोबत असतात. फक्त आपण त्यांच्या उपस्थितीची जाणीव विसरतो. जेव्हा मन शांत करून स्वामींचे नामस्मरण केले जाते तेव्हा अंतःकरणात एक विलक्षण शक्ती जागृत होते. ती शक्ती सांगते, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही अनुभूती शब्दांत सांगता येत नाही, ती फक्त श्रद्धेने अनुभवता येते. म्हणून भक्तांनो, गुरुचे स्थान केवळ गुरु पौर्णिमेपुरते मर्यादित ठेवू नका. वर्षातून एकदाच गुरुची आठवण काढू नका. प्रत्येक दिवस गुरुचा समजा, प्रत्येक श्वास गुरुला अर्पण करा आणि प्रत्येक कर्म गुरुच्या साक्षीने करा. ज्या घरात दररोज स्वामी समर्थांचे नाम घेतले जाते, जिथे प्रेम, नम्रता आणि सेवा यांना महत्त्व दिले जाते, त्या घरात सुख, शांती आणि समाधान आपोआप नांदू लागते. कारण गुरुकृपा जिथे असते तिथे अंधार जास्त काळ टिकू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनुष्याच्या जीवनात कितीही मोठी विद्या आली, कितीही संपत्ती मिळाली, कितीही मान सन्मान प्राप्त झाला तरी गुरुशिवाय त्या सर्व गोष्टी अपूर्णच राहतात. कारण ज्ञानाला दिशा देणारा गुरु असतो. संपत्तीचा सदुपयोग कसा करायचा हे शिकवणारा गुरु असतो. मान सन्मान मिळाल्यानंतर अहंकारापासून कसे दूर राहायचे हे सांगणारा गुरु असतो. म्हणूनच संतांनी वारंवार सांगितले की ज्याने गुरुला विसरले त्याने स्वतःच्या जीवनाचा पाया विसरला. ज्या झाडाची मुळे मजबूत असतात ते झाड कितीही मोठे वादळ आले तरी उन्मळून पडत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्या जीवनात गुरुवरील अढळ श्रद्धेची मुळे खोलवर रुजलेली असतात त्याला संसारातील संकटे डगमगवू शकत नाहीत. स्वामी समर्थ महाराजांचे प्रत्येक भक्ताच्या जीवनातील कार्य हे असेच होते.
ते भक्ताला बाहेरून मजबूत करण्यापेक्षा आतून सामर्थ्यवान बनवत असत. कारण बाहेरची ताकद एक दिवस कमी होते, पण गुरुकृपेने मिळालेली अंतःशक्ती आयुष्यभर साथ देते. आज आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टींनी माणूस तुटून जातो. एखादे काम झाले नाही, व्यवसायात तोटा झाला, नोकरी गेली, एखादे नाते तुटले किंवा एखाद्या अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही की माणूस निराशेच्या गर्तेत जातो. पण ज्याने गुरुला आपल्या हृदयात स्थान दिले आहे, तो प्रत्येक प्रसंगाकडे वेगळ्या नजरेने पाहतो. तो म्हणतो, हेही स्वामींची इच्छा असेल, या प्रसंगातूनही मला काहीतरी शिकायचे आहे. अशी भावना निर्माण झाली की दुःखाचे ओझे हलके होते. कारण गुरु आपल्या भक्ताला प्रत्येक प्रसंगातून काही ना काही अमूल्य शिकवण देत असतात. कधी संयम शिकवतात, कधी क्षमा शिकवतात, कधी नम्रता शिकवतात, तर कधी धैर्य शिकवतात. म्हणूनच गुरुकडे येणारा प्रत्येक प्रसंग हा कृपेचाच एक वेगळा अवतार असतो. स्वामी समर्थ महाराजांनी कधीही भक्तांना केवळ चमत्कारांच्या मागे धावायला शिकवले नाही. त्यांनी भक्ताला स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचा संदेश दिला. जर मनात राग असेल तर तो प्रेमात बदलला पाहिजे. जर मनात लोभ असेल तर तो दानात बदलला पाहिजे. जर मनात द्वेष असेल तर तो करुणेत बदलला पाहिजे. हे परिवर्तन घडले की गुरुकृपा आपोआप जीवनात प्रकट होते. अनेक जण विचारतात, स्वामींची कृपा कशी ओळखावी? भक्तांनो, कृपा म्हणजे नेहमी पैसा मिळणे किंवा संकट लगेच दूर होणे नाही. कृपा म्हणजे संकटातही मन स्थिर राहणे. कृपा म्हणजे चुकीचा मार्ग सोडून योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळणे. कृपा म्हणजे मनात सतत नामस्मरणाची ओढ निर्माण होणे. हीच गुरुकृपेची खरी चिन्हे आहेत. गुरु आपल्या भक्ताकडून मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा करत नाहीत. त्यांना अपेक्षा असते ती फक्त निर्मळ मनाची. रोज काही क्षण शांत बसून स्वामींचे स्मरण करा. दिवसाची सुरुवात त्यांच्या नावाने करा आणि दिवसाचा शेवटही त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून करा. आपण जे अन्न खातो, जे पाणी पितो, जे काम करतो, ज्या लोकांशी बोलतो, त्या प्रत्येक क्षणी स्वामी आपल्या सोबत आहेत, अशी भावना मनात ठेवली तर जीवन हळूहळू बदलू लागते. कारण भक्ती म्हणजे केवळ मंदिरात केलेली पूजा नाही, भक्ती म्हणजे प्रत्येक क्षण गुरुच्या साक्षीने जगणे होय. स्वामी समर्थ महाराज अनेकदा आपल्या भक्तांच्या आयुष्यात शांतपणे कार्य करतात. आपल्याला वाटते काहीच घडत नाही, पण आतून गुरु आपले मन घडवत असतात. जसे कुंभार मातीच्या घड्याला बाहेरून हाताने आकार देतो आणि आतून आधार देतो, तसेच गुरु आपल्या भक्ताला बाहेरून संकटांचा सामना करायला शिकवतात आणि आतून श्रद्धेचा आधार देतात. जर आतून आधार नसेल तर मातीचे भांडे तुटते. त्याचप्रमाणे गुरुचा आधार नसेल तर माणूस संकटात कोसळतो. म्हणून भक्ताने गुरुचा हात कधीही सोडू नये. लक्षात ठेवा, गुरु आपल्याला कधीच सोडत नाहीत. अनेकदा आपणच गुरुपासून दूर जातो. संसारातील मोह, अहंकार, लोभ, स्पर्धा आणि स्वार्थ यामध्ये आपण इतके गुंतून जातो की गुरुचे स्मरण मागे पडते. पण ज्या क्षणी भक्त पुन्हा एकदा प्रेमाने म्हणतो, श्री स्वामी समर्थ, त्या क्षणी गुरुकृपेचा प्रवाह पुन्हा सुरू होतो. गुरु राग धरत नाहीत, ते वाट पाहतात. जसा आई आपल्या लेकराची वाट पाहते, तसा सद्गुरु आपल्या भक्ताच्या परतीची वाट पाहत असतो. भक्ताने एक पाऊल टाकले तर गुरु 100 पावले पुढे येतात, कारण त्यांचे प्रेम हे कोणत्याही अटींवर अवलंबून नसते. म्हणून आज या पवित्र क्षणी आपण सर्वांनी आपल्या मनात एक दृढ संकल्प करूया, गुरुला कधीही विसरणार नाही, स्वामी समर्थांचे नाम कधीही सोडणार नाही, कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा कमी होऊ देणार नाही आणि आपल्या जीवनातील प्रत्येक यश, प्रत्येक आनंद, प्रत्येक श्वास हा गुरुचरणी अर्पण करू. कारण गुरु हेच जीवनाचे खरे दैवत आहेत, गुरु हेच खरे रक्षणकर्ते आहेत आणि गुरु हेच जीवनातील खऱ्या आनंदाचा, शांतीचा आणि मोक्षाचा अखंड आधार आहेत. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गुरुचे प्रेम हे व्यवहारावर चालत नाही, ते भक्ताच्या भावनेवर चालते. संसारात प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही अपेक्षा असतात. आई वडिलांची अपेक्षा असते की मुलांनी चांगले वागावे. मित्रांची अपेक्षा असते की आपली साथ मिळावी. समाजाची अपेक्षा असते की आपण यशस्वी व्हावे. पण सद्गुरूची अपेक्षा फक्त एकच असते, माझा भक्त सत्याच्या मार्गावर चालत राहावा. त्याचे मन पवित्र राहावे. त्याने कोणाच्याही मनाला दुःख देऊ नये. त्याने कोणावर अन्याय करू नये. त्याने स्वतःच्या अंतःकरणातील परमेश्वराला विसरू नये. गुरुची ही अपेक्षा पूर्ण करणारा भक्त कितीही सामान्य असला तरी गुरुकृपेने तो असामान्य बनतो. कारण गुरु बाह्य रूपाकडे पाहत नाहीत, ते अंतःकरणातील भाव पाहतात. ज्याच्या डोळ्यात श्रद्धेचे अश्रू आहेत, ज्याच्या हृदयात प्रेम आहे आणि ज्याच्या ओठांवर नाम आहे,
त्याच्यावर गुरुकृपा अखंड वर्षत राहते. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला एकच संदेश देतात की परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सद्गुरूची सेवा आणि सद्गुरूवरील अखंड विश्वास. अनेक भक्त त्यांच्या चरणी आले तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. काही जण दुःखाने खचलेले होते, काही जण रोगांनी त्रस्त होते, काही जण कर्जाने हैराण झाले होते, तर काही जण संसारातील अपमानाने विदीर्ण झाले होते. पण स्वामींच्या कृपेने त्यांच्या मनात आशेचा दिवा पुन्हा पेटला. हे परिवर्तन एका दिवसात झाले नाही, ते श्रद्धा, संयम आणि गुरुवरील निष्ठेमुळे घडले. आज आपणही जर त्याच श्रद्धेने स्वामींच्या चरणी बसलो तर आपल्या जीवनातही नक्कीच परिवर्तन घडू शकते. परिवर्तन बाहेरच्या परिस्थितीचे आधी होत नाही, ते प्रथम मनाचे होते. आणि मन बदलले की संपूर्ण जीवन बदलते. भक्तांनो, आपल्या जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. मी इतकी पूजा करतो तरी माझ्या आयुष्यात संकटे का येतात? मी नामस्मरण करतो तरी माझे काम का होत नाही? असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात. पण लक्षात ठेवा, गुरुची कृपा म्हणजे आपल्या प्रत्येक इच्छेची तात्काळ पूर्तता नव्हे. गुरुची कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य ते देणे. लहान मूल जर हातात जळता दिवा मागत असेल तर आई तो देत नाही, कारण तिला मुलाचे हित माहीत असते. त्याचप्रमाणे गुरुही आपल्या भक्ताला प्रत्येक गोष्ट लगेच देत नाहीत, कारण त्यांना भक्ताचे भविष्य दिसत असते. आज जी गोष्ट मिळाली नाही ती कदाचित तुमच्या हिताची नसेल, पण योग्य वेळ आली की गुरु तुम्हाला त्याहूनही श्रेष्ठ देतात. म्हणून भक्ताने अधीर होऊ नये, श्रद्धा टिकवावी आणि संयम बाळगावा. आज माणूस बाहेरच्या जगात खूप धावत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ सुरू आहे. पैसा कमवायचा, घर बांधायचे, मुलांचे भविष्य घडवायचे, समाजात प्रतिष्ठा मिळवायची, या सगळ्या धावपळीत तो स्वतःला विसरतो. दिवस संपतो, वर्षे संपतात, पण मन रिकामेच राहते. अशा वेळी गुरु प्रेमाने सांगतात, बाळा, थोडा वेळ स्वतःसाठी ठेव. माझे नाम घे, शांत बस, तुझ्या अंतःकरणात डोकाव. जेव्हा भक्त काही क्षण नामस्मरणात घालवतो तेव्हा त्याला जाणवते की खरी शांती बाहेर नाही, ती आपल्या अंतःकरणातच आहे. गुरु त्या अंतःकरणाचे दार उघडून देतात. गुरुचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते भक्ताला कधीही निराश होऊ देत नाहीत. जरी भक्ताने आयुष्यात अनेक चुका केल्या असतील, चुकीचे निर्णय घेतले असतील, पाप केले असेल, तरी गुरु त्याला कायमचे नाकारत नाहीत. ते त्याला पुन्हा उभे राहण्याची संधी देतात. ते म्हणतात, झाले ते झाले, आता पुन्हा नव्याने सुरुवात कर. हीच गुरुकृपेची महानता आहे. संसार अनेकदा आपल्या चुका माफ करत नाही, पण गुरु पश्चाताप करणाऱ्या भक्ताला प्रेमाने स्वीकारतात. म्हणूनच गुरुचे हृदय समुद्रापेक्षाही विशाल आणि आईच्या मायेपेक्षाही अधिक करुणामय असते. म्हणून भक्तांनो, जीवनात काहीही झाले तरी गुरुचा हात सोडू नका. सुख आले तरी गुरुला विसरू नका, दुःख आले तरी गुरुवर रागावू नका. यश मिळाले तर ते गुरुकृपेचे फळ समजा आणि अपयश आले तर त्यातून गुरु काहीतरी शिकवत आहेत असे समजा. अशी दृष्टी निर्माण झाली की प्रत्येक दिवस हा साधना बनेल, प्रत्येक श्वास हा नामजप बनेल आणि प्रत्येक क्षण हा गुरुकृपेचा उत्सव बनेल. स्वामी समर्थ महाराजांचे नाव हे केवळ उच्चारण्याचे नाव नाही, ते जगण्याचे तत्व आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जेव्हा प्रेमाने, विश्वासाने आणि समर्पणाने उच्चारला जातो तेव्हा तो केवळ कानांपर्यंत पोहोचत नाही, तर आत्म्याला स्पर्श करतो. त्या क्षणी भक्त आणि गुरु यांच्यामधील अंतर संपते. तेथे फक्त प्रेम उरते, श्रद्धा उरते आणि कृपेचा अखंड वर्षाव सुरू होतो. भक्तांनो, आपल्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका कोणती असेल तर ती म्हणजे गुरुजवळ असूनही त्यांच्या कृपेची जाणीव न होणे. अनेकदा आपण म्हणतो, स्वामी, तुम्ही मला दिसत का नाही, माझ्याशी बोलत का नाही? पण जरा शांत मनाने विचार करा. जेव्हा तुम्ही मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडला होता तेव्हा कोणत्या अदृश्य शक्तीने तुमचे रक्षण केले? जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते आणि अचानक नवीन मार्ग खुला झाला तेव्हा ती प्रेरणा कुठून आली? जेव्हा मन पूर्णपणे खचले होते आणि अचानक पुन्हा जगण्याची उमेद निर्माण झाली तेव्हा ती शक्ती कोणी दिली? भक्तांनो, हीच तर गुरुकृपा आहे. गुरु नेहमी प्रत्यक्ष रूपातच भेटतात असे नाही. अनेक वेळा ते योग्य व्यक्तीच्या माध्यमातून मदत करतात, योग्य विचारांच्या माध्यमातून मार्ग दाखवतात, योग्य वेळी योग्य संधी देतात आणि अनेक संकटे आपल्यापर्यंत येण्यापूर्वीच दूर करतात. पण आपण फक्त जे घडले ते पाहतो, जे संकट गुरूंनी टाळले ते आपल्याला कधीच दिसत नाही.
म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने झाली पाहिजे. स्वामी, आजपर्यंत माझ्यावर असंख्य कृपा केल्याबद्दल तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, असे मनापासून म्हणणाऱ्या भक्ताचे जीवन अधिकाधिक उजळत जाते. गुरुचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते भक्ताला स्वतःवर विजय मिळवायला शिकवतात. जग जिंकणे सोपे आहे, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणे अत्यंत कठीण आहे. राग आला तरी शांत राहणे, अपमान झाला तरी क्षमा करणे, यश मिळाले तरी नम्र राहणे, संपत्ती आली तरी अहंकार न वाढू देणे, संकट आले तरी श्रद्धा न ढळू देणे, हे सर्व गुरुच शिकवतात. म्हणूनच गुरुची खरी परीक्षा मंदिरात होत नाही, ती आपल्या दैनंदिन जीवनात होते. घरात, कामाच्या ठिकाणी, नात्यांमध्ये, व्यवहारात आपण गुरूंची शिकवण किती जगतो, यावर आपल्या भक्तीचे मोल ठरते. जो प्रत्येक कृतीपूर्वी मनात विचार करतो, हे कर्म स्वामींना आवडेल का, तो भक्त हळूहळू गुरुतत्वाशी एकरूप होऊ लागतो. स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना कधीही भीतीमध्ये जगायला शिकवले नाही. त्यांनी विश्वास दिला, धैर्य दिले आणि आत्मबल दिले. म्हणूनच त्यांच्या मुखातून उच्चारलेले "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे वचन आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. परंतु या वचनाचा अर्थ फक्त संकटे दूर होतील एवढाच नाही. त्याचा खरा अर्थ असा आहे की संकटे आली तरी तू एकटा नाहीस. दुःख आले तरी मी तुझ्यासोबत आहे. जगाने साथ सोडली तरी माझी साथ कधीही तुटणार नाही. हा विश्वास ज्याच्या हृदयात जागा करतो, त्याचे जीवन भीतीतून मुक्त होऊ लागते. भक्तांनो, गुरुची सेवा म्हणजे केवळ त्यांच्या मंदिरात जाऊन नमस्कार करणे नाही. गुरुची खरी सेवा म्हणजे त्यांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणे. भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, दुःखी माणसाला धीर देणे, वृद्धांचा आदर करणे, आई वडिलांची सेवा करणे, सत्य बोलणे, प्रामाणिकपणे उपजीविका करणे आणि कोणाच्याही मनाला जाणीवपूर्वक दुःख न देणे, हीच गुरुसेवा आहे. कारण प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे. जो प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहतो, तोच गुरुच्या ज्ञानाचा खरा अधिकारी ठरतो. आजच्या युगात माहिती खूप आहे, पण ज्ञान कमी आहे. पुस्तके भरपूर आहेत, पण आत्मबोध कमी आहे. बोलणारे अनेक आहेत, पण सत्य जगणारे फार थोडे आहेत. अशा काळात सद्गुरू हे दीपस्तंभासारखे असतात. समुद्रात भरकटलेल्या जहाजाला जसा दीपस्तंभ दिशा दाखवतो, तशीच गुरुची वाणी जीवनाला दिशा देते. म्हणून जीवनात कितीही व्यस्त असला तरी रोज काही क्षण स्वामी समर्थांचे स्मरण, प्रार्थना आणि आत्मपरीक्षण यासाठी नक्की द्या. त्या काही क्षणांत मनाला मिळणारी शांती ही जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान असते. एक दिवस असा येईल की पैसा, पद, प्रतिष्ठा, सौंदर्य, शरीराचे बळ हे सर्व मागे राहील. पण त्या अंतिम क्षणी आपल्या सोबत काय असेल? आपल्या चांगल्या कर्मांची शिदोरी, आपल्या ओठांवरील गुरुनाम आणि गुरूंची कृपा. म्हणून आजपासूनच असे जीवन जगूया की प्रत्येक दिवस गुरूंना अर्पण झालेला दिवस वाटावा. प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ हे नाम असू द्या, प्रत्येक विचारात करुणा असू द्या, प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा असू द्या आणि प्रत्येक निर्णयात गुरूंच्या शिकवणीचे मार्गदर्शन असू द्या. जेव्हा भक्ताचे मन पूर्णपणे गुरुच्या चरणी समर्पित होते, तेव्हा त्याला बाहेर आनंद शोधावा लागत नाही. कारण त्याच्या अंतःकरणातच आनंदाचा अखंड झरा वाहू लागतो. तो आनंद परिस्थितीवर अवलंबून नसतो, तो गुरुकृपेवर अवलंबून असतो. म्हणूनच संतांनी सांगितले आहे की गुरुचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. कारण गुरु केवळ जीवन जगायला शिकवत नाहीत, तर जीवनाचा खरा अर्थ समजावून देतात. गुरु केवळ संकटातून बाहेर काढत नाहीत, तर संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य देतात. गुरु केवळ आशीर्वाद देत नाहीत, तर भक्ताचे संपूर्ण जीवन कृपा, श्रद्धा, शांती आणि आत्मप्रकाशाने भरून टाकतात. म्हणून भक्तांनो, आज मनोमन एकच प्रार्थना करूया, हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनात तुमचे स्थान कधीही कमी होऊ देऊ नका. आमच्या मनातील श्रद्धेचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवा. आम्हाला योग्य विचार, योग्य कर्म आणि तुमच्या चरणांवरील अखंड भक्ती द्या. आमचा प्रत्येक श्वास तुमच्या नामाने पवित्र होवो, आमचे प्रत्येक पाऊल तुमच्या मार्गदर्शनाने पुढे पडो आणि आमचे संपूर्ण जीवन तुमच्या कृपेचे जिवंत उदाहरण बनो. भक्तांनो, गुरुचा महिमा शब्दांमध्ये पूर्णपणे व्यक्त करणे अशक्य आहे. समुद्राचे पाणी एका छोट्याशा पात्रात भरता येत नाही, त्याचप्रमाणे गुरुच्या कृपेचे, गुरुच्या प्रेमाचे आणि गुरुच्या सामर्थ्याचे वर्णन काही शब्दांत पूर्ण होऊ शकत नाही. गुरु हे आकाशापेक्षाही विशाल आहेत, कारण आकाशाला मर्यादा आहेत, पण गुरुच्या करुणेला मर्यादा नाहीत. गुरु हे सूर्यापेक्षाही तेजस्वी आहेत,
कारण सूर्य फक्त बाहेरचा अंधार दूर करतो, पण गुरु मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश देतात. गुरु हे नदीपेक्षाही पवित्र आहेत, कारण नदी शरीर शुद्ध करते, पण गुरु आत्मा शुद्ध करतात. म्हणूनच आपल्या संतांनी सदैव गुरुला सर्वोच्च स्थान दिले आहे. आपण अनेकदा असे म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही, पण विचार करा, दिवसातील 24 तासांपैकी 10 मिनिटे तरी आपण स्वामींच्या स्मरणासाठी देऊ शकत नाही का? आपण मोबाईलवर तासनतास वेळ घालवतो, निरर्थक चर्चा करतो, चिंता करतो, भविष्याची काळजी करतो, भूतकाळ आठवून दुःखी होतो, पण ज्या गुरूंनी आपल्या जीवनाला दिशा दिली त्यांचे स्मरण करण्यासाठी काही क्षणही काढत नाही. मग मनाला शांती कशी मिळणार? मनाला आधार कसा मिळणार? स्वामी समर्थ महाराजांनी कधीही भक्तांकडून मोठ्या तपश्चर्येची अपेक्षा केली नाही. त्यांनी फक्त एवढेच सांगितले की मनापासून माझे स्मरण करा, तुमचे मन माझ्याशी जोडा, तुमची श्रद्धा जपा, बाकी सर्व मी सांभाळीन. हा विश्वास ज्या भक्ताच्या हृदयात दृढ होतो त्याचे जीवन हळूहळू बदलू लागते. भक्तांनो, जीवनात 3 गोष्टी कधीही सोडू नका: गुरुवरील विश्वास, नामस्मरण आणि चांगले कर्म. या 3 गोष्टी ज्या माणसाकडे आहेत तो कधीही खऱ्या अर्थाने गरीब नसतो. त्याच्याकडे पैसा कमी असू शकतो, पण समाधान भरपूर असते. त्याच्याकडे मोठे घर नसू शकते, पण घरात प्रेम असते. त्याच्याकडे मोठे पद नसू शकते, पण त्याच्याकडे आत्मसन्मान असतो. कारण गुरुकृपा ही अशा संपत्तीचे दान करते जी कोणताही चोर चोरू शकत नाही, जी कोणताही काळ नष्ट करू शकत नाही आणि जी मृत्यूनंतरही आत्म्याबरोबर राहते. काही भक्त विचारतात, स्वामींची कृपा कशी मिळेल? त्याचे उत्तर खूप सोपे आहे. ज्या मनात अहंकार कमी होतो तिथे गुरुकृपा वाढते. ज्या मनात क्षमा वाढते तिथे गुरुकृपा फुलते. ज्या मनात दुसऱ्याच्या दुःखाबद्दल करुणा निर्माण होते तिथे गुरु प्रसन्न होतात. गुरूंना आपल्या भक्ताची विद्वत्ता महत्वाची नसते, त्याचे हृदय महत्वाचे असते. एखादा निरक्षर भक्तही गुरुला अत्यंत प्रिय असू शकतो जर त्याच्या मनात निष्कपट श्रद्धा असेल, आणि एखादा मोठा पंडितही गुरुपासून दूर राहू शकतो जर त्याच्या मनात अहंकार भरलेला असेल. म्हणून ज्ञानापेक्षा नम्रता मोठी आहे, बुद्धीपेक्षा श्रद्धा मोठी आहे आणि शब्दांपेक्षा भाव मोठा आहे. स्वामी समर्थ महाराजांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते भक्ताला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात. अनेक लोक स्वतःला कमकुवत समजतात. माझ्यामुळे काही होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, माझे आयुष्य असेच आहे, असे विचार मनात येतात. पण गुरु म्हणतात, तू परमेश्वराचा अंश आहेस, तुझ्यामध्ये अनंत शक्ती आहे, फक्त ती जागृत कर. जेव्हा भक्त गुरुच्या या वचनावर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होते. तो संकटांपासून पळत नाही, तर धैर्याने त्यांचा सामना करतो. कारण त्याला माहीत असते की माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. भक्तांनो, गुरुचे प्रेम हे कधीच कमी होत नाही. आपण दूर गेलो तरी ते आपली वाट पाहतात. आपण विसरलो तरी ते आपल्याला विसरत नाहीत. आपण पडतो तेव्हा ते उचलतात. आपण रडतो तेव्हा ते धीर देतात. आपण चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा ते योग्य मार्ग दाखवतात. आणि आपण पूर्णपणे खचतो तेव्हा आपल्या कानात हळूच सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण अध्यात्म दडलेले आहे. कारण जिथे गुरुचा आधार आहे तिथे भीतीला स्थान नसते. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करा. दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामाने करा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी प्रेमाने श्री स्वामी समर्थ म्हणा. जेवणापूर्वी गुरूंना कृतज्ञतेने स्मरा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील चुका त्यांच्या चरणी अर्पण करा आणि उद्याचा दिवस अधिक चांगला घालवण्याची प्रार्थना करा. हे छोटे छोटे बदल आयुष्याला मोठी दिशा देतात. कारण गुरुकृपा मोठ्या आवाजात येत नाही, ती शांतपणे जीवन बदलत असते. लक्षात ठेवा, गुरु हा आपल्या जीवनाचा शेवटचा आधार नसतो, तर पहिला आधार असतो. संकट आल्यावरच गुरूंना आठवू नका, सुखातही त्यांना विसरू नका. कारण जे भक्त सुखात गुरूंना स्मरतात त्यांना दुःखात धैर्य मिळते. जे भक्त प्रत्येक क्षणी गुरुच्या चरणाशी जोडलेले राहतात त्यांच्या जीवनात समाधान, प्रेम, शांती आणि कृपेचा अखंड प्रवाह वाहत राहतो. चला, शेवटी आपण सर्वजण मनोमन स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. हे करुणासागर स्वामी, आमच्या मनातील अज्ञान दूर करा. आमच्या हृदयात श्रद्धेचा दीप सदैव प्रज्वलित ठेवा. आम्हाला अहंकारापासून दूर ठेवा. आम्हाला सत्य, सेवा, करुणा आणि प्रेमाच्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. आमचे जीवन तुमच्या नामाने पवित्र होवो आणि आमचा शेवटचा श्वासही तुमच्या स्मरणात जावो.
हीच तुमच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना. भक्तांनो, आपण एक गोष्ट अत्यंत गांभीर्याने समजून घेतली पाहिजे. गुरु आपल्या जीवनात येतात ते केवळ आपली दुःखे दूर करण्यासाठी नाहीत, तर आपल्याला दुःखाच्या पलीकडे नेण्यासाठी येतात. कारण जोपर्यंत मनुष्याला फक्त सुख हवे असते, तोपर्यंत त्याचे मन संसारातच अडकून राहते. पण जेव्हा गुरु त्याला आत्मज्ञानाची चाव देतात, तेव्हा त्याला समजते की खरे सुख हे बाहेर नाही, ते आपल्या अंतःकरणात आहे. स्वामी समर्थ महाराजांनी असंख्य भक्तांना हीच अनुभूती दिली. त्यांनी भक्तांना शिकवले की बाहेरच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे नेहमी शक्य नसते, पण स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे नक्कीच शक्य आहे. आणि ज्याने मन जिंकले, त्याने संपूर्ण जग जिंकले. आज आपण पाहतो की प्रत्येकजण काही ना काही शोधत आहे. कोणाला पैसा हवा आहे, कोणाला यश हवे आहे, कोणाला कीर्ती हवी आहे, कोणाला प्रेम हवे आहे, तर कोणाला आरोग्य हवे आहे. पण या सर्व गोष्टी मिळाल्यानंतरही मनुष्य समाधानी होत नाही, कारण त्याला अजून काहीतरी हवे असते. हीच संसाराची प्रकृती आहे. इच्छा पूर्ण झाली की नवीन इच्छा जन्म घेते. पण गुरु भक्ताला इच्छांच्या या अखंड साखळीतून मुक्त करतात. ते शिकवतात की कृतज्ञता शिक. जे आहे त्यात आनंद माननीय. परमेश्वराने जे दिले आहे त्याचे मोल ओळख. कारण कृतज्ञ मनामध्येच गुरुकृपेचे बीज अंकुरते. तक्रार करणाऱ्या मनात शांती राहत नाही, पण कृतज्ञ मनात आनंद कायमचा वास करतो. भक्तांनो, गुरुचे सर्वात मोठे वरदान म्हणजे विवेक. विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याची शक्ती. अनेक वेळा जीवनात असे प्रसंग येतात की कोणता निर्णय घ्यावा हे समजत नाही. अशा वेळी जर आपण शांतपणे स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण केले आणि मनापासून प्रार्थना केली, तर अंतःकरणातून योग्य मार्गाची प्रेरणा मिळते. ही प्रेरणा म्हणजेच गुरुचे मार्गदर्शन होय. गुरु नेहमी मोठ्या आवाजात बोलत नाहीत, ते आपल्या शांत अंतःकरणातून बोलतात. म्हणून ज्याचे मन शांत आहे, त्यालाच गुरुची वाणी स्पष्ट ऐकू येते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गुरु आपल्या भक्ताला कधीच दुसऱ्याशी तुलना करायला शिकवत नाहीत. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकासाठी गुरूंनी ठरवलेला मार्गही वेगळा आहे. म्हणून दुसऱ्याचे जीवन पाहून दुःखी होऊ नका. दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. गुरूंवर विश्वास ठेवा की त्यांनी तुमच्यासाठी जे ठरवले आहे, ते योग्य वेळ आल्यावर नक्कीच मिळेल. श्रद्धा आणि संयम ही गुरुभक्ताची दोन सर्वात मोठी शक्ती आहेत. ज्या भक्ताकडे या दोन गोष्टी आहेत, त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी बसताना एक गोष्ट विसरू नका. गुरूंना आपल्या शब्दांपेक्षा आपले हृदय अधिक महत्त्वाचे वाटते. किती मोठी प्रार्थना केली यापेक्षा ती किती मनापासून केली, हे अधिक महत्त्वाचे आहे. किती वेळ नामस्मरण केले यापेक्षा ते किती एकाग्रतेने केले, हे अधिक महत्त्वाचे आहे. किती मोठे दान दिले यापेक्षा ते किती प्रेमाने दिले, हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण गुरु बाह्य कृती पाहत नाहीत, ते अंतःकरणातील भावना पाहतात. भक्तांनो, जीवनाचा शेवटचा क्षण कधी येईल हे कोणालाही माहीत नाही. म्हणून प्रत्येक दिवस असा जगा की आजचा दिवसच गुरूंना अर्पण केलेला शेवटचा दिवस आहे. कोणावरही राग ठेवू नका. शक्य तितके क्षमा करा, शक्य तितकी सेवा करा, शक्य तितके प्रेम द्या, शक्य तितके स्वामींचे नाम घ्या. कारण शेवटी आपल्याबरोबर पैसा जाणार नाही, संपत्ती जाणार नाही, मान सन्मान जाणार नाही. आपल्या सोबत जाणार आहे ती फक्त गुरुकृपेची कमाई, नामस्मरणाची संपत्ती आणि सत्कर्मांची शिदोरी. म्हणून आज आपण सर्वांनी मनोमन एक दृढ संकल्प करूया. आमच्या जीवनात कितीही वादळे आली, कितीही अडचणी आल्या, कितीही परीक्षा आल्या, तरी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरील आमची श्रद्धा कधीही डळमळणार नाही. आमच्या ओठांवर अखंड श्री स्वामी समर्थ हे नाम राहील. आमच्या हृदयात गुरूंचे प्रेम राहील आणि आमच्या प्रत्येक कर्मात त्यांच्या शिकवणीचा प्रकाश राहील. कारण गुरु हेच जीवनाचे खरे दैवत आहेत. गुरु हेच जीवनाचा खरा आनंद आहेत आणि गुरु हेच मोक्षाचा शाश्वत मार्ग आहेत. भक्तांनो, या संसारात जन्म घेणारा प्रत्येक जीव सुखाचा शोध घेत असतो. लहान मूल आईच्या कुशीत सुख शोधते, तरुण यशामध्ये सुख शोधतो, गृहस्थ संपत्तीमध्ये सुख शोधतो आणि वृद्ध माणूस शांततेमध्ये सुख शोधतो. पण या सर्व शोधांचा शेवट एका सत्यावर येऊन थांबतो. खरे सुख हे बाह्य वस्तूंमध्ये नसते, तर गुरुने जागृत केलेल्या अंतर्मनात असते. म्हणूनच सद्गुरू आपल्या भक्ताला बाहेर धावण्याऐवजी स्वतःच्या अंतःकरणात डोकावायला शिकवतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, तू जगभर आनंद शोधत फिरतो आहेस, पण मी जो आनंद तुला देऊ इच्छितो,
तो तुझ्या स्वतःच्या हृदयात दडलेला आहे. ही गोष्ट ज्याला समजली त्याच्या जीवनातील अस्वस्थता हळूहळू नाहीशी होऊ लागते. गुरुचा सहवास म्हणजे सतत जागृत राहण्याची साधना आहे. अनेकांना वाटते की भक्ती म्हणजे फक्त आरती करणे, अगरबत्ती लावणे किंवा मंदिरात जाणे. पण भक्ती यापेक्षा खूप मोठी आहे. भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी गुरूंनी दिलेल्या संस्कारांचे पालन करणे. तुमच्या वाणीमुळे कोणाचे मन दुखावले जाऊ नये, तुमच्या कृतीमुळे कोणावर अन्याय होऊ नये, तुमच्या विचारांमध्ये कोणाबद्दल द्वेष निर्माण होऊ नये आणि तुमच्या मनात कधीही अहंकार वाढू नये, हीच खरी गुरुभक्ती आहे. कारण गुरुला तुमच्या हातातील फुले नको असतात, त्यांना तुमच्या मनातील सद्गुणांची फुले हवी असतात. करुणा, क्षमा, प्रेम, दया, सत्य आणि नम्रता हीच गुरूंना सर्वात प्रिय अर्पणे आहेत. भक्तांनो, आपल्या जीवनात जे काही घडते त्यामागे काही ना काही शिकवण दडलेली असते. कधी यश मिळते तेव्हा गुरु सांगतात, अहंकार करू नकोस. कधी अपयश येते तेव्हा ते सांगतात, धैर्य सोडू नकोस. कधी एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा ते शिकवतात, माझ्यावर आधार ठेव. कधी संसारात अपमान सहन करावा लागतो तेव्हा ते म्हणतात, स्वतःचे मूल्य इतरांच्या शब्दांवर ठरवू नकोस. अशा प्रकारे गुरु प्रत्येक दिवस, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक अनुभवातून आपल्या भक्ताला घडवत असतात. म्हणूनच खरा भक्त कधीही कोणत्याही प्रसंगाला शाप समजत नाही, तो प्रत्येक प्रसंगाला गुरुची शिकवण समजतो. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी जोडलेला भक्त हळूहळू बदलत जातो. पूर्वी जिथे तो प्रत्येक गोष्टीवर रागावत होता, तिथे आता तो शांत राहू लागतो. पूर्वी जिथे तो प्रत्येक संकटाला घाबरत होता, तिथे आता तो धैर्याने उभा राहतो. पूर्वी जिथे तो प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करत होता, तिथे आता तो परमेश्वराचे आभार मानू लागतो. हा बदल बाहेरून कोणी घडवत नाही, हा बदल गुरुकृपेने आतून घडत असतो. म्हणून भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्यात चांगले परिवर्तन दिसू लागले असेल, तर समजा की स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर कार्य करत आहे. आज अनेक जण म्हणतात, आमच्याकडे वेळ नाही. पण लक्षात ठेवा, वेळ काढावा लागत नाही, वेळ द्यावा लागतो. ज्या गोष्टीला आपण महत्त्व देतो, त्यासाठी वेळ आपोआप मिळतो. जर आपण दररोज काही मिनिटे स्वामींच्या नामस्मरणासाठी, प्रार्थनेसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी राखून ठेवली, तर त्या काही मिनिटांचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. मन अधिक शांत होते, निर्णय अधिक योग्य होतात आणि व्यवहारात अधिक प्रेम निर्माण होते. गुरूंना तासनतास पूजा करण्यापेक्षा मनापासून केलेले काही क्षणांचे स्मरण अधिक प्रिय असते. भक्तांनो, तुमच्या घरात कितीही अडचणी असोत, आर्थिक संकट असो, कौटुंबिक वाद असोत, आरोग्याच्या समस्या असोत किंवा मनात चिंता असो, एक गोष्ट कधीही सोडू नका, स्वामी समर्थांचे नाम. कारण नामामध्ये अद्भुत शक्ती आहे. जेव्हा मन अस्वस्थ असेल, तेव्हा शांतपणे डोळे मिटा आणि प्रेमाने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणत राहा. हळूहळू मनातील वादळ शांत होऊ लागेल. संकट लगेच संपेलच असे नाही, पण ते पेलण्याचे सामर्थ्य नक्कीच मिळेल. आणि अनेक वेळा हे सामर्थ्यच सर्वात मोठा चमत्कार ठरते. गुरु आपल्या भक्ताला कधीच एकटे चालू देत नाहीत. आपण पुढे चालत असतो, पण आपल्या प्रत्येक पावलामागे त्यांची कृपा असते. आपण पडतो तेव्हा ते उचलतात, आपण थकतो तेव्हा ते धीर देतात, आपण रडतो तेव्हा ते सांत्वन करतात, आपण भरकटतो तेव्हा ते योग्य दिशा दाखवतात, आणि आपण पूर्णपणे समर्पित होतो तेव्हा ते आपल्या जीवनाला दिव्य अर्थ देतात. म्हणूनच गुरुचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. कारण गुरु आपल्याला केवळ जगायला शिकवत नाहीत, तर प्रेमाने, शांततेने, सत्याने आणि परमेश्वराच्या स्मरणात जगायला शिकवतात. म्हणून भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा. प्रत्येक सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करायचे. प्रत्येक संकटात त्यांच्या नावाचा आधार घ्यायचा. प्रत्येक यशाचे श्रेय त्यांच्या चरणी अर्पण करायचे आणि प्रत्येक दिवस त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करायचा. हा संकल्प जर प्रामाणिकपणे पाळला, तर तुमच्या जीवनात बाहेरून किती बदल होईल हे काळच सांगेल, पण आतून तुम्ही नक्कीच अधिक शांत, अधिक समाधानी आणि अधिक आनंदी व्हाल. आणि हाच गुरुने दिलेला जीवनाचा खरा आनंद आहे. भक्तांनो, जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाला कधीतरी असा क्षण येतो, जेव्हा सर्व काही असूनही मन रिकामे वाटते. घर असते, कुटुंब असते, पैसा असतो, नातेवाईक असतात, पण तरीही मनात एक पोकळी जाणवत राहते. ही पोकळी कोणत्याही भौतिक वस्तूने भरत नाही, ती फक्त गुरुच्या कृपेने भरते. कारण गुरु हा केवळ बाह्य जीवनाचा मार्गदर्शक नसतो, तर तो आत्म्याचा आधार असतो.
ज्या दिवशी भक्ताच्या अंतःकरणात गुरूंचे स्थान दृढ होते त्या दिवशी त्याचे एकटेपण संपते. त्याला जाणवते की मी कधीच एकटा नाही. माझ्या प्रत्येक श्वासावर, प्रत्येक पावलावर आणि प्रत्येक संकटात माझे स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. ही भावना मनात जागृत झाली की जीवनातील अर्ध्याहून अधिक दुःख आपोआप कमी होते. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना कधीही निराशेचा मार्ग दाखवला नाही. त्यांनी नेहमी आशेचा दीप प्रज्वलित ठेवला. म्हणूनच त्यांच्या चरणी येणारा भक्त कितीही खचलेला असो, तो परत जाताना नव्या उमेदीनं जगायला तयार होतो. कारण गुरु भक्ताच्या परिस्थितीपेक्षा त्याच्या मनाकडे अधिक लक्ष देतात. परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण मन बदलायला एक क्षणही पुरेसा असतो. आणि ज्या क्षणी मन बदलते त्या क्षणी माणसाचा संपूर्ण दृष्टिकोन बदलतो. जो पूर्वी प्रत्येक अडचणीत संकट पाहत होता, तो आता प्रत्येक संकटात गुरुची शिकवण पाहू लागतो. जो पूर्वी प्रत्येक अपयशाने खचत होता, तो आता प्रत्येक अपयशातून स्वतःला अधिक मजबूत बनवू लागतो. हीच गुरुकृपेची अद्भुत शक्ती आहे. भक्तांनो, आपण अनेकदा परमेश्वराकडे किंवा गुरुकडे मागतच राहतो. मला हे द्या, मला ते द्या, माझे काम करा, माझे संकट दूर करा. पण कधी आपण असे म्हणतो का, स्वामी, मला तुमच्या इच्छेनुसार जगण्याची बुद्धी द्या? कारण भक्तीची सर्वोच्च अवस्था म्हणजे स्वतःची इच्छा बाजूला ठेवून गुरुच्या इच्छेवर विश्वास ठेवणे. जिथे समर्पण आहे तिथे चिंता राहत नाही. जिथे विश्वास आहे तिथे भीती राहत नाही. आणि जिथे गुरुचे स्मरण आहे तिथे निराशा टिकत नाही. गुरुचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या भक्ताला संयम शिकवतात. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते, पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही. फुलाला उमलण्यासाठी वेळ लागतो, फळाला पिकण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे भक्तीचे फळही योग्य वेळी मिळते. गुरु भक्ताची परीक्षा घेतात, कारण त्याची श्रद्धा किती दृढ आहे हे पाहतात. संकटातही जो भक्त स्वामींचे नाम सोडत नाही, त्याच्या जीवनात गुरुकृपा एका दिवशी अशा प्रकारे प्रकट होते की त्याला मागे वळून पाहताना प्रत्येक दुःखाचे कारण समजू लागते. भक्तांनो, गुरुच्या चरणाशी जोडलेले जीवन म्हणजे सतत स्वतःला सुधारण्याचा प्रवास आहे. दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःच्या मनात डोकावा, माझ्या बोलण्यात कटुता तर नाही, माझ्या वागण्यात स्वार्थ तर नाही, माझ्या विचारांत अहंकार तर नाही. हा आत्मपरीक्षणाचा मार्ग गुरु शिकवतात. कारण जो स्वतःला बदलतो त्याचे जग आपोआप बदलते. गुरु बाहेरच्या जगाला बदलायला सांगत नाहीत, ते भक्ताला स्वतःचे अंतःकरण बदलायला शिकवतात. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांमध्ये एक विशेष गोष्ट दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता असते. कारण त्यांना माहीत असते की जीवनात काहीही झाले तरी गुरूंची कृपा माझ्यावर आहे. ही शांतता पैशाने विकत मिळत नाही, ती पदाने मिळत नाही, ती प्रसिद्धीने मिळत नाही. ती फक्त गुरुवरील अखंड श्रद्धेने मिळते. म्हणूनच संतांनी सांगितले आहे की श्रद्धा ही गुरुकडे जाण्याची किल्ली आहे आणि नम्रता हा त्या दारातून आत जाण्याचा मार्ग आहे. आज आपण सर्वांनी आपल्या मनात एक दिवा पेटवूया, श्रद्धेचा दिवा. हा दिवा बाहेरच्या तेलाने नव्हे, तर प्रेम, विश्वास, सेवा आणि नामस्मरणाने तेवत राहतो. वादळे आली तरी हा दिवा विझू देऊ नका. संसारातील संकटे आली तरी गुरुवरील विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण ज्या मनात श्रद्धेचा दिवा अखंड तेवत असतो, त्या मनात गुरुकृपेचा प्रकाश कधीही कमी होत नाही. शेवटी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी हात जोडून एवढीच प्रार्थना करूया, हे करुणामूर्ती स्वामी, आम्हाला असा आशीर्वाद द्या की सुखात आम्ही तुम्हाला विसरू नये आणि दुःखात तुमच्यावर संशय घेऊ नये. आमच्या मनात सदैव नम्रता, आमच्या वाणीमध्ये प्रेम, आमच्या कर्मामध्ये प्रामाणिकपणा आणि आमच्या हृदयात तुमच्या चरणांवरील अखंड भक्ती नांदत राहो. आमचा प्रत्येक दिवस तुमच्या कृपेचा उत्सव बनो. आमचा प्रत्येक श्वास तुमच्या नामाने पवित्र होवो आणि आमच्या जीवनाचा शेवटही तुमच्या स्मरणातच होवो. भक्तांनो, या पृथ्वीवर प्रत्येक मनुष्य काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करत असतो. कोणी संपत्ती मिळवण्यासाठी धावत आहे, कोणी कीर्ती मिळवण्यासाठी, कोणी मान सन्मानासाठी, तर कोणी सुखासाठी. पण या सर्व धावपळीमध्ये तो एक गोष्ट विसरून जातो, जीवनाचा खरा उद्देश. गुरु त्या उद्देशाची आठवण करून देतात. गुरु म्हणतात, बाळा, संसार कर, कर्तव्य पार पाड, मेहनत कर, पण या सर्वामध्ये स्वतःला विसरू नकोस. परमेश्वराला विसरू नकोस. तुझ्या अंतःकरणात जो दिव्य प्रकाश आहे त्याला जागृत कर. हेच स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला शिकवले.
त्यांनी संसार सोडण्याचा उपदेश केला नाही, तर संसारात राहूनही परमेश्वराशी जोडून राहण्याचा मार्ग दाखवला. म्हणून स्वामी समर्थांचे जीवन हे प्रत्येक गृहस्थासाठी प्रेरणादायी आहे. ते सांगतात की खरा भक्त तो नाही जो फक्त मंदिरात भक्ती करतो, खरा भक्त तो आहे जो घरात, कामात, व्यवहारात, नात्यांमध्ये आणि प्रत्येक क्षणी गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगतो. भक्तांनो, गुरु आपल्या भक्ताला कधीही परिपूर्ण जन्माला आल्याचे मानत नाहीत. ते जाणतात की प्रत्येक माणूस चुका करतो, पण त्या चुकांमधून शिकून स्वतःला बदलणे हीच खरी साधना आहे. अनेकदा आपण आपल्या भूतकाळातील चुका आठवून स्वतःलाच दोष देत बसतो. मी असे केले नसते तर, माझ्याकडून मोठी चूक झाली, अशा विचारांनी मन अस्वस्थ होते. पण स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, जे झाले ते बदलता येणार नाही, पण पुढचा क्षण तुझ्या हातात आहे. आजपासून योग्य मार्गावर चालायला सुरुवात कर. गुरु भूतकाळात अडकून राहायला शिकवत नाहीत, ते वर्तमानात जागरूक राहायला शिकवतात. कारण वर्तमान क्षणातच गुरुकृपा अनुभवता येते. एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, गुरुवर विश्वास ठेवणे म्हणजे आळशी होणे नव्हे. काही लोक म्हणतात, स्वामी आहेत ना, ते सर्व करतील. पण गुरु कधीही कर्म सोडायला सांगत नाहीत. ते म्हणतात, तू तुझे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे कर, परिणाम माझ्यावर सोड. शेतकरी बी पेरतो, जमीन मशागत करतो, पाणी देतो, पण पाऊस पाडण्याचे काम त्याच्या हातात नसते. त्याच्याप्रमाणे भक्ताने प्रयत्न करायचे, प्रार्थना करायची आणि नंतर परिणाम गुरूंच्या चरणी सोपवायचा. हा भाव ज्या भक्ताच्या मनात निर्माण होतो, त्याचे मन चिंता, भीती आणि अस्वस्थतेपासून मुक्त होऊ लागते. भक्तांनो, आज समाजात अनेक नाती तुटत आहेत, कारण प्रत्येकजण स्वतःला मोठा समजतो. नम्रता कमी होत चालली आहे. पण गुरुचे पहिले शिक्षणच नम्रतेचे असते. फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते, रिकामे झाड मात्र ताठ उभे राहते. त्याच्याप्रमाणे खऱ्या ज्ञानाने समृद्ध झालेला माणूस नम्र होतो. त्याच्या बोलण्यात प्रेम असते, त्याच्या चेहऱ्यावर शांतता असते, त्याच्या वागण्यात संयम असतो. गुरुकृपेची खरी ओळख ही चमत्कारांमध्ये नसून भक्ताच्या स्वभावातील या परिवर्तनात असते. स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक भक्तांनी एक अनुभव सांगितला आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी मनापासून स्वामींचे स्मरण केले, तेव्हा त्यांना आतून धैर्य मिळाले. परिस्थिती लगेच बदलली नाही, पण ती परिस्थिती पेलण्याची शक्ती मिळाली. आणि भक्तांनो, अनेक वेळा संकट संपण्यापेक्षा ते सहन करण्याची शक्ती मिळणे हेच मोठे वरदान असते. कारण ती शक्ती गुरुकडूनच मिळते. म्हणून संकटात रडण्यापेक्षा स्वामींचे नाम घ्या, निराश होण्यापेक्षा प्रार्थना करा, घाबरण्यापेक्षा विश्वास ठेवा. कारण गुरुचा हात धरलेला भक्त कधीही पूर्णपणे हरत नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, गुरुची कृपा नेहमी शांतपणे कार्य करते. जसे सूर्योदय होताना अंधार हळूहळू दूर होतो, तसेच गुरुकृपेने मनातील अज्ञान, भीती, राग, मत्सर आणि अस्वस्थता हळूहळू नाहीशी होते. एका दिवसात सर्व बदल घडत नाहीत, पण जो भक्त रोज नामस्मरण करतो, रोज आत्मपरीक्षण करतो, रोज गुरूंच्या चरणी नम्रतेने नतमस्तक होतो, त्याच्या जीवनात नक्कीच दिव्य परिवर्तन घडते. हे परिवर्तन इतके सूक्ष्म असते की अनेकदा स्वतःलाही जाणवत नाही. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिले की कळते, पूर्वीचा मी आणि आजचा मी यात किती मोठा फरक आहे. हीच गुरुकृपेची खरी ओळख आहे. म्हणून भक्तांनो, आपल्या घरात रोज काही क्षण स्वामी समर्थांचे नाम घुमू द्या. आपल्या मुलांना गुरूंचा आदर शिकवा, आई वडिलांची सेवा करा, गरजूंना मदत करा, सत्य बोला, प्रामाणिकपणे कष्ट करा आणि प्रत्येक दिवसाच्या शेवटी एवढेच म्हणा, हे स्वामी, आज जे काही चांगले झाले ते तुमच्या कृपेने झाले. जे काही चुकीचे झाले त्याबद्दल मला क्षमा करा आणि उद्या अधिक चांगला माणूस बनण्याची बुद्धी द्या. अशी प्रार्थना करणारा भक्त गुरूंना अत्यंत प्रिय असतो. चला, शेवटी सर्वांनी मनोमन स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि प्रार्थना करूया. हे अनंत करुणामूर्ती स्वामी, आमच्या जीवनात कितीही अंधार आला तरी तुमच्या कृपेचा प्रकाश कधीही कमी होऊ देऊ नका. आमच्या मनातील श्रद्धा अखंड ठेवावी. आमच्या हृदयात प्रेम, क्षमा, दया आणि नम्रता वाढवावी. आमच्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम, प्रत्येक विचारात तुमचे मार्गदर्शन आणि प्रत्येक कर्मात तुमची प्रेरणा राहू दे. आम्ही तुमचे आहोत, आम्हाला कधीही तुमच्या चरणांपासून दूर जाऊ देऊ नका. आमच्या जीवनाचा शेवटचा श्वासही श्री स्वामी समर्थ या पवित्र नामात विलीन होवो. हीच तुमच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना. भक्तांनो, गुरुचा मार्ग हा फुलांनी सजलेला नसतो, तो सत्याने सजलेला असतो.
सत्य स्वीकारणे अनेकदा कठीण वाटते, कारण सत्य आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवते. आपण इतरांच्या चुका सहज पाहतो, पण स्वतःच्या चुका मान्य करायला तयार नसतो. सद्गुरू मात्र आपल्या भक्तावर इतके प्रेम करतात की ते त्याच्या दोषांवरही प्रेमाने बोट ठेवतात. ते अपमान करण्यासाठी नाही, तर भक्ताला अधिक पवित्र बनवण्यासाठी असते. जसा सुवर्णकार सोन्यावर वारंवार हातोड्याचे घाव मारतो, पण त्यामागे सोन्याला नष्ट करण्याचा हेतू नसतो, तर त्याला अधिक सुंदर आणि मौल्यवान बनवण्याचा हेतू असतो. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताच्या जीवनात कधी कठीण प्रसंग आणतात, कधी परीक्षा घेतात, कधी प्रतीक्षा करायला लावतात, पण त्यामागे एकच उद्देश असतो, माझा भक्त अधिक मजबूत, अधिक संयमी आणि अधिक भक्तिमय व्हावा. भक्तांनो, लक्षात ठेवा, गुरु कधीच आपल्या भक्ताला त्याच्या क्षमतेपेक्षा मोठे ओझे देत नाहीत. ज्या संकटाचा सामना करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे, तेवढीच परीक्षा तुमच्या वाट्याला येते. पण त्या क्षणी मन घाबरते, बुद्धी गोंधळते आणि विश्वास डळमळतो. म्हणूनच त्या क्षणी स्वामी समर्थांचे नाम हेच सर्वात मोठे औषध आहे. जेव्हा मनात विचारांचे वादळ उठते, तेव्हा शांतपणे डोळे मिटा आणि प्रेमाने श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत राहा. हळूहळू मन स्थिर होईल. अनेक प्रश्नांची उत्तरे बाहेर मिळत नाहीत, ती अंतर्मनात गुरुच देतात. म्हणून मन शांत करणे ही सुद्धा एक साधना आहे आणि त्या साधनेचा आरंभ नामस्मरणानेच होतो. आजच्या काळात माणूस खूप बोलतो, पण कमी ऐकतो. गुरु मात्र प्रथम ऐकायला शिकवतात. दुसऱ्याचे दुःख ऐका, आई वडिलांचे अनुभव ऐका, संतांचे विचार ऐका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. कारण अंतःकरण शुद्ध झाले की तेथे गुरूंची वाणी स्पष्ट ऐकू येते. अनेकदा स्वामी समर्थ आपल्या मनात एखादी चांगली प्रेरणा देतात, एखाद्या चुकीच्या कामापासून थांबवतात, एखाद्या गरजूला मदत करण्याची भावना निर्माण करतात. त्या प्रेरणेला दुर्लक्ष करू नका. तीच गुरुकृपेची सूक्ष्म हाक असते. भक्तांनो, जीवनामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे प्रत्येक संकटात म्हणतात, माझ्याबरोबरच असे का घडते, आणि दुसरे ते जे म्हणतात, स्वामी, या प्रसंगातून मला काय शिकवायचे आहे. या दोन विचारांमध्ये संपूर्ण जीवनाचा फरक दडलेला आहे. पहिला विचार माणसाला दुःखात अडकवतो, तर दुसरा विचार त्याला आध्यात्मिक उंचीवर घेऊन जातो. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला दुसरा विचार देतात. म्हणून त्यांच्या भक्तांच्या चेहऱ्यावर संकटातही धैर्य दिसते, डोळ्यांत आशा दिसते आणि हृदयात अढळ विश्वास दिसतो. गुरुचे प्रेम हे नदीसारखे असते. नदी कोणताही भेदभाव करत नाही. श्रीमंत गरीब, मोठा लहान, ज्ञानी अज्ञानी अशा कोणत्याही भेदाशिवाय ती सर्वांना पाणी देते. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्वांवर समान असते. फरक फक्त एवढाच असतो की काही जण कृपेचे पात्र बनतात आणि काही जण स्वतःच्या अहंकारामुळे त्या कृपेपासून दूर राहतात. म्हणून भक्ताने नेहमी नम्र राहिले पाहिजे. मला सर्व काही माहीत आहे, हा विचार गुरुपासून दूर नेतो. स्वामी, मला अजून शिकायचे आहे, हा विचार गुरुच्या अधिक जवळ घेऊन जातो. भक्तांनो, तुमच्या घरात रोज आनंद असेलच असे नाही. काही दिवस वाद होतील, काही दिवस आर्थिक अडचणी येतील, काही दिवस आरोग्याची चिंता असेल. पण त्या प्रत्येक दिवशी एक गोष्ट कायम ठेवा, घरात स्वामी समर्थांचे नाम थांबू देऊ नका. सकाळी उठल्यावर, संध्याकाळी दिवा लावताना, जेवणापूर्वी किंवा झोपण्यापूर्वी काही क्षण संपूर्ण कुटुंबाने मिळून श्री स्वामी समर्थ हा जप करा. ज्या घरात नामाचा नाद घुमतो, त्या घरात हळूहळू प्रेम वाढते, राग कमी होतो, मनातील कटुता वितळते आणि गुरुकृपेचा अदृश्य आशीर्वाद त्या घराला लाभतो. शेवटी भक्तांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. गुरुला कधीही सिद्ध करण्याची गरज नसते, गुरुला अनुभवण्याची गरज असते. ज्याने स्वामी समर्थ महाराजांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले, त्याला प्रत्येक दिवस त्यांच्या कृपेचा अनुभव येऊ लागतो. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मदतीत, कधी संकटातून मिळालेल्या धैर्यात, कधी अचानक मिळालेल्या समाधानात, तर कधी निराश मनात जागलेल्या आशेच्या किरणात स्वामींची उपस्थिती जाणवते. आणि त्या दिवशी भक्ताला समजते की गुरु कधीच दूर नव्हते, दूर तर माझे मन झाले होते. म्हणून आज पुन्हा एकदा प्रेमाने, श्रद्धेने आणि पूर्ण समर्पणाने स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि मनोमन म्हणूया, हे स्वामी, आम्हाला तुमच्या चरणांची भक्ती कधीही सोडू देऊ नका. आमच्या मनातील श्रद्धा अखंड ठेवावी. आमच्या आयुष्यात कितीही परीक्षा आल्या तरी तुमच्या नावाचा आधार कधीही सुटू देऊ नका. आमचे जीवन तुमच्या कृपेचे साधन बनो,
आमचे अंतःकरण तुमच्या प्रेमाने भरून जावो आणि आमचा प्रत्येक श्वास अखंड श्री स्वामी समर्थ या दिव्य नामात विलीन होवो. भक्तांनो, जेव्हा आपण गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पणाने बसतो तेव्हा आपल्या जीवनात एक अद्भुत परिवर्तन सुरू होते. हे परिवर्तन बाहेरून लगेच दिसत नाही, पण आतून मनाची माती बदलू लागते. जसे एखादा शेतकरी बी पेरल्यानंतर रोज त्या शेताकडे प्रेमाने पाहतो, त्याला पाणी देतो, तण काढतो आणि संयमाने पिकाची वाट पाहतो, तसेच सद्गुरू आपल्या प्रत्येक भक्ताच्या जीवनाची मशागत करत असतात. ते भक्ताच्या मनातील अहंकाराचे तण उपटतात, रागाचा काटा काढून टाकतात, मत्सराचे विष नष्ट करतात आणि त्या ठिकाणी श्रद्धा, प्रेम, दया, क्षमा आणि समाधानाची सुंदर फुले उमलवतात. हा बदल एका दिवसात होत नाही. यासाठी वेळ लागतो, संयम लागतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूंवर अढळ विश्वास लागतो. म्हणून जो भक्त अधीर होत नाही, जो प्रत्येक परिस्थितीत गुरूंच्या इच्छेवर विश्वास ठेवतो, त्याच्यावर गुरुकृपेचा वर्षाव अधिकाधिक होत जातो. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वेळा आपल्या भक्तांना एकच संदेश दिला की जीवनामध्ये जे काही घडते ते परमेश्वराच्या इच्छेशिवाय घडत नाही. या एका वाक्यामध्ये संपूर्ण अध्यात्म दडलेले आहे. कारण आपण प्रत्येक घटनेला आपल्या बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत. गुरूंच्या दृष्टीला मर्यादा नाहीत. आपण फक्त असा दिवस पाहतो, पण गुरूंना आपले संपूर्ण आयुष्य दिसत असते. म्हणूनच कधी कधी जे आपल्याला दुःख वाटते तेच पुढे जाऊन मोठ्या आनंदाचे कारण ठरते. आणि जे आज आपल्याला खूप चांगले वाटते तेच कधी कधी पुढे जाऊन संकटाचे कारण बनते. म्हणून भक्ताने प्रत्येक प्रसंगात एकच भावना ठेवली पाहिजे, स्वामी, मला सर्व काही समजेलच असे नाही, पण तुमच्या निर्णयावर माझा पूर्ण विश्वास आहे. भक्तांनो, आपण रोज आरशात आपला चेहरा पाहतो. केस विस्कटले असतील तर नीट करतो, कपड्यांवर धूळ असेल तर झटकतो, पण कधी आपल्या मनाच्या आरशात पाहतो का? आपल्या मनामध्ये किती राग आहे, किती मत्सर आहे, किती स्वार्थ आहे, किती लोभ आहे, याचा विचार करतो का? सद्गुरू आपल्याला दररोज आत्मपरीक्षण करायला शिकवतात. दिवस संपताना काही क्षण शांत बसा आणि स्वतःला विचारा, आज माझ्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावले का? माझ्या वागण्यामुळे कोणाला त्रास झाला का? मी कोणाला मदत करू शकलो असतो का? मी आज स्वामींचे किती वेळा स्मरण केले? हे प्रश्न जर आपण रोज स्वतःला विचारले तर आपल्या जीवनात हळूहळू पवित्र परिवर्तन घडू लागेल. कारण जो स्वतःला सुधारतो त्याला जग बदलण्याची गरज राहत नाही. स्वामी समर्थ महाराजांचे भक्त होणे म्हणजे फक्त त्यांच्या नावाचा जयघोष करणे नव्हे, तर त्यांच्या गुणांना आपल्या जीवनात उतरवणे होय. स्वामी करुणामूर्ती होते, मग आपणही करुणामय व्हायला हवे. स्वामी क्षमाशील होते, मग आपणही क्षमा करायला शिकले पाहिजे. स्वामींनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही, मग आपण आपल्या मनात कोणाबद्दल कटुता का ठेवावी? गुरूंची खरी पूजा ही त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्यात आहे. मंदिरातील आरती काही मिनिटांची असते, पण जीवनातील आरती 24 तास चालली पाहिजे. आपल्या प्रत्येक चांगल्या विचाराने, प्रत्येक चांगल्या कृतीने आणि प्रत्येक प्रेमळ शब्दाने गुरूंची आरती होत असते. भक्तांनो, काही वेळा जीवनात इतके अंधाराचे क्षण येतात की प्रार्थनाही करावीशी वाटत नाही. मन इतके थकते की नामस्मरण करण्याची इच्छाही राहत नाही. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. फक्त स्वामींच्या चरणांशी मनाने जोडून राहा. कधी कधी शब्द नसले तरी अश्रू प्रार्थना बनतात. कधी कधी मौन हेच नामस्मरण बनते. आणि कधी कधी फक्त गुरूंवर ठेवलेला विश्वास हीच सर्वात मोठी भक्ती असते. स्वामी समर्थ महाराज भक्ताच्या शब्दांकडे कमी आणि भावनेकडे अधिक पाहतात. म्हणून मनापासून केलेला एक श्री स्वामी समर्थ हा जप हजारो यांत्रिक जपांपेक्षा अधिक प्रभावी ठरतो. भक्तांनो, आजपासून आपल्या जीवनात एक सुंदर सवय लावा. सकाळी डोळे उघडताच पहिला विचार स्वामींचा असू द्या. रात्री झोपण्यापूर्वी शेवटचे स्मरणही स्वामींचेच असू द्या. कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांच्या चरणी नमस्कार करा. यश मिळाले तर गर्व न करता, हे सर्व स्वामींची कृपा आहे, असे म्हणा. अपयश आले तर निराश न होता, स्वामी, यामध्येही तुमची काही शिकवण आहे, असे म्हणत पुन्हा उभे रहा. हीच गुरुभक्तीची खरी ओळख आहे. आणि शेवटी, भक्तांनो, या प्रवचनाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा, गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अंधार दूर करणारा प्रकाश नाही, तर तो असा सूर्य आहे जो एकदा अंतःकरणात उगवला की अज्ञान, भीती, दुःख आणि निराशेची रात्र कायमची संपवतो. म्हणून गुरुचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. गुरु हा जीवनाचा खरा आनंद आहे.
गुरु हा आत्म्याचा आधार आहे. गुरु हेच श्रद्धेचे मंदिर आहेत. गुरु हेच प्रेमाचे सागर आहेत. आणि गुरु हेच आपल्या जीवनाला परमेश्वरापर्यंत पोहोचवणारे दिव्य सेतू आहेत. चला, सर्वांनी एकाग्र मनाने, प्रेमाने आणि पूर्ण समर्पणाने स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करूया. हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील अज्ञान दूर करा. आमच्या हृदयात अखंड श्रद्धेचा दीप प्रज्वलित ठेवा. आमच्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम, प्रत्येक विचारात तुमचे मार्गदर्शन, प्रत्येक कर्मात तुमची प्रेरणा आणि प्रत्येक क्षणात तुमची कृपा अनुभवण्याचे भाग्य आम्हाला द्या. आमच्या जीवनाचा खरा आनंद तुमच्या चरणीच आहे, ही जाणीव कधीही विसरू देऊ नका. आम्ही तुमचे आहोत, आम्हाला सदैव तुमच्या चरणाशी जोडून ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपण जेव्हा गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा आपण केवळ एका महान सताला वंदन करत नाही, तर आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या दिव्य शक्तीला शरण जातो. गुरु हे फक्त शरीररूपाने आपल्या समोर असलेले व्यक्तिमत्व नसते. गुरु म्हणजे चैतन्य आहे, गुरु म्हणजे प्रकाश आहे, गुरु म्हणजे प्रेम आहे, गुरु म्हणजे सत्य आहे. म्हणूनच गुरुचे स्मरण करताना मन पूर्णपणे निर्मळ झाले पाहिजे. बाहेरून कितीही सुंदर पूजा केली, कितीही मोठे हार अर्पण केले, कितीही महाग प्रसाद अर्पण केला, तरी मनामध्ये जर द्वेष, मत्सर आणि अहंकार भरलेला असेल तर त्या पूजेचा आत्मा हरवून जातो. पण दुसरीकडे एखादा गरीब भक्त, ज्याच्याकडे अर्पण करण्यासाठी फक्त 2 अश्रू आणि अखंड श्रद्धा आहे, तो स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय होतो. कारण गुरूंना सोन्याचे सिंहासन नको असते, त्यांना प्रेमाने भरलेले हृदय हवे असते. भक्तांनो, या जगामध्ये प्रत्येक गोष्ट बदलते. ऋतू बदलतात, दिवस रात्र बदलतात, शरीर बदलते, नाती बदलतात, परिस्थिती बदलते, विचार बदलतात, काळ बदलतो. पण एक गोष्ट कधीही बदलत नाही आणि ती म्हणजे सद्गुरूंची आपल्या भक्तावर असलेली करुणा. भक्त कधी कधी चुकतो, भरकटतो, विसरतो, निराश होतो, पण गुरु त्याला कधीच सोडत नाहीत. आई आपल्या मुलाला चालायला शिकवते. मूल पडते, पुन्हा उभे राहते, पुन्हा पडते. आई त्याला रागावत नाही, तर पुन्हा हात धरते. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला आयुष्यभर हात धरून चालायला शिकवत असतात. आपण पडतो तेव्हा ते उचलतात, आपण रडतो तेव्हा ते धीर देतात, आपण गर्व करतो तेव्हा नम्रता शिकवतात आणि आपण घाबरतो तेव्हा त्यांच्या प्रेमळ शब्दांत सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, जीवनामध्ये सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल तर ती गुरुवरील विश्वास आहे. कारण पैसा आज आहे, उद्या नसू शकतो. शरीर आज निरोगी आहे, उद्या आजारी पडू शकते. नाती आज जवळ आहेत, उद्या दूर जाऊ शकतात. पण गुरुवरील श्रद्धा जर एकदा मनामध्ये दृढ झाली, तर कोणतीही शक्ती ती हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून संतांनी श्रद्धेला अमूल्य धन म्हटले आहे. ज्या भक्ताकडे श्रद्धा आहे, तो कधीच पूर्णपणे गरीब नसतो. कारण गुरुकृपेची संपत्ती ही जगातील सर्व संपत्तीपेक्षा श्रेष्ठ असते. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना नेहमी एक गोष्ट शिकवली, कर्म करत राहा, पण कर्माचे ओझे मनावर घेऊ नका. अनेक लोक कामापेक्षा काळजी जास्त करतात. काम कमी आणि चिंता जास्त. पण चिंता करून कधीच प्रश्न सुटत नाहीत. उलट मन अधिक अशांत होते. गुरु म्हणतात, तू तुझे कर्तव्य निष्ठेने कर. प्रामाणिक राहा. कोणाचे वाईट करू नकोस. बाकी माझ्यावर सोड. हा भाव ज्या भक्ताच्या मनामध्ये निर्माण होतो, त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता दिसू लागते. कारण त्याला माहीत असते की मी एकटा नाही. माझ्या प्रत्येक प्रयत्नामागे स्वामी समर्थांची कृपा उभी आहे. भक्तांनो, अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच शोधू लागतो. हे का झाले, माझ्याबरोबरच असे का घडते? पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरांसाठी वेळ लागतो, काही उत्तरांसाठी अनुभव लागतो, आणि काही उत्तरांसाठी गुरुच्या चरणी शांत बसावे लागते. कारण जिथे बुद्धी थांबते, तिथे गुरुकृपा बोलायला सुरुवात करते. म्हणून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शब्दांमध्ये शोधू नका, काही उत्तरे अनुभवामध्ये मिळतात. जेव्हा तुम्ही अनेक वर्षांनंतर मागे वळून पाहाल, तेव्हा लक्षात येईल की ज्या प्रसंगाला तुम्ही शाप समजत होता, तोच प्रसंग गुरूंनी दिलेला मोठा आशीर्वाद होता. भक्तांनो, आपल्या जीवनात एक सुंदर नियम बनवा. दररोज सकाळी उठल्यावर प्रथम स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा. घरातील प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी त्यांच्या चरणी मनोमन नमस्कार करा. जेवताना अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
संध्याकाळी दिवा लावताना घरात काही क्षण श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील प्रत्येक कृती गुरूंच्या चरणी अर्पण करा. असे जीवन जगणाऱ्या भक्ताला वेगळे ध्यान शोधावे लागत नाही, वेगळी साधना शोधावी लागत नाही. त्याचे संपूर्ण जीवनच साधना बनते, त्याचा प्रत्येक श्वास जप बनतो आणि त्याचे प्रत्येक कर्म गुरुसेवा बनते. शेवटी भक्तांनो, एकच गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, गुरु तुमच्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी येत नाहीत, ते तुम्हालाच असा बनवतात की तुमचे संपूर्ण जीवन इतरांसाठी प्रेरणेचा चमत्कार बनते. ज्या दिवशी तुमच्या मनात रागाऐवजी प्रेम, स्वार्थाऐवजी सेवा, भीतीऐवजी विश्वास आणि निराशेऐवजी समाधान निर्माण होईल, त्या दिवशी समजा की स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर पूर्णपणे बरसत आहे. म्हणून प्रेमाने, श्रद्धेने आणि पूर्ण समर्पणाने आपण सर्वजण पुन्हा एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मस्तक ठेवूया आणि मनोमन म्हणूया, हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण तुमच्या कृपेने उजळून निघो. आमच्या मनात कधीही अहंकार निर्माण होऊ देऊ नका. आम्हाला सदैव सत्य, सेवा, करुणा आणि भक्तीच्या मार्गावर चालवत राहा. आमच्या घरात सुखापेक्षा समाधान, संपत्तीपेक्षा सद्बुद्धी आणि यशापेक्षा तुमच्या चरणांवरील अखंड श्रद्धा द्या. आमच्या ओठांवर अखंड श्री स्वामी समर्थ हे नाम राहो, आमच्या हृदयात तुमचे प्रेम नांदो आणि आमचा शेवटचा श्वासही तुमच्या स्मरणातच जावो. हीच तुमच्या चरणी आमची अनंत प्रार्थना.